मी शोभा आजच्या या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार। सकाळची उठल्यानंतर मी पहिल्यांदा मुलांचा टिफिन केला। मुली शाळेत आवरून गेल्यानंतर आमची गॅलरी आहे आणि हा आमचा पोपट स्वीटू आहे। तर सकाळच्या वेळेला पहिल्यांदा मी झाडांना पाणी घालून घेतले आणि नंतर स्वीटूचा पिंजरा आहे तो धुवून घेतला। झाडांना पाणी घालून झाल्यानंतर मी गॅलरीतील फरशी आहे तीही स्वच्छ करून घेतली। मुलांना डबा करून झाल्यानंतर जी भांडी चहाची आणि डब्याची आणि देवपूजेसाठी लागणारी भांडी आहेत ती मी धुवून घेतलेली आहेत आणि नंतर भांडी धुवून झाल्यानंतर मी लगेच झाडू मारून लादी पुसून घेतली। नंतर दुपारच्या वेळेला मुले शाळेतून आल्यानंतर आम्ही गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत। सकाळच्या वेळेला गॅसची गाडी आली तेव्हा मी गॅस घेतला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की KYC केली का, तर तेव्हा कळले की नाही अजून केलेली। तेव्हा ते म्हणाले की KYC करून घ्या, शेवटची तारीख 6 आहे। त्यासाठी आम्ही ऑफिसमध्ये आलेलो आहोत, पण गॅसचं बुक नव्हतं आणलं त्यामुळे ऑफिसमधलं काम काही झालंच नाही। नंतर मग तिथून येता येता आधीला खायचा होता वडापाव, तेवढ्यासाठी तो खास माझ्यासोबत आला होता। वडापाव घेणार का म्हटला तरच मी येणार। तिथे बसून मग आदिने आणि जानूने दोघांनी वडापाव खाल्ला। देवपूजेसाठी मला फुले आणि पाने घ्यायची होती, मग येता येता आम्ही फुले पाने आणि फळे घेतली आणि नंतर घरी आलो। घरी आल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार असल्यामुळे मी देवीची पूजेची मांडणी आहे ती तयार करून घेतलेली आहे। तर मी दरवेळी ज्या पद्धतीने देवीची पूजेची मांडणी करते त्या पद्धतीने देवीची पूजेची मांडणी केलेली आहे। तर पूजेची मांडणी मी पहिल्यांदाही चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर पहिल्यांदा आपल्याला ज्या पाटावरती किंवा चौरंगावरती देवपूजा मांडून घ्यायची आहे त्याच्याखाली आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे, त्याला हळदी कुंकू आणि फूल वाहून नमस्कार करायचा आहे। नंतर चौरंगावरती स्वच्छ कापड हंतरून त्याच्यावरती आपण तांब्याची रास घालून त्याच्यावरती आपण तांब्याचा कलश ठेवलेला आहे। त्यामध्ये पाणी, सुपारी, एक नाणं आणि दुर्वा आणि हळदी कुंकू वाहून त्यामध्ये मी आंब्याची डहाळी, परत चिक्कूची पाने 5 आणि पेरूची 5 पाने आणि चाफ्याचे पान आणि दुर्वा घालून नंतर नारळ ठेवून देवीची स्थापना केलेली आहे। चौरंगावरती 5 खाऊची पाने मांडून त्याच्यावरती बदाम, खारीक, हळकुंड, सुपारी आणि हळदी कुंकू लावून घेतलेले आहे। गणपती स्वरूप मानून तांदूळ आणि सुपारीची पूजा करून घेतलेली आहे। खारीक खोबरे आपण देवपूजेसाठी घेतलेले आहे आणि आपण नैवेद्यासाठी पंचामृत तयार केलेले आहे। त्यामध्ये दूध, केळी आणि तुळशीचं पान घातलेलं आहे, मध, साखर असे घालून पंचामृत तयार करून घेतलेले आहे। दरवेळी ज्या पद्धतीने मी पूजेची मांडणी करते त्या पद्धतीनेच पूजेची मांडणी केलेली आहे। तर पहिल्यांदा आपण चॅनलवरती सविस्तर पूजेची मांडणी अपलोड केलेली आहे। जर पूजेची सविस्तर मांडणी हवी असेल तर वरती बेल आयकॉन क्लिक करा, पूजेची सविस्तर मांडणी मिळेल। तर आज आपण अशा पद्धतीने देवीच्या पूजेची मांडणी आहे ती केलेली आहे। पूजा मांडून झाल्यानंतर मी पुस्तक वाचून घेतले आणि नंतर मुलांनी आणि मी मिळून आरती करून घेतली आणि नंतर आम्ही प्रसाद आहे तो देवीला अर्पण केला। आणि संध्याकाळच्या वेळेला मी जेवणामध्ये पावटा भात केलेला आहे आणि हरभऱ्याची भाजी, सुकी हरभऱ्याची भाजी केलेली आहे आणि पावट्याची आमटी केलेली आहे। तर उपवास सोडण्यासाठी मी असे जेवण तयार केलेले आहे। त्यामध्ये आहे हरभऱ्याची भाजी, पावट्याची आमटी, शेवाळ्या आणि रव्याची खीर तयार केलेली आहे आणि चपात्या केलेल्या आहेत आणि पावटा भात केलेला आहे। तर असा उपवास सोडण्यासाठी मी जेवणामध्ये आजचा मेनू तयार केलेला आहे। तर दिवसभर तर उपवास होता आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी असे जेवण साधे आणि सोपे जेवण तयार केलेले आहे। तर त्यामध्ये आहे पावट्याची आमटी, हरभऱ्याची भाजी, चपाती, पावटा भात आणि खीर। तर असा आजचा मेनू आहे। तर रात्रीच्या वेळेला मी देवीला नैवेद्य दाखवला आणि मंदिरामधील देवांना आणि तुळशीला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केले। तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवरती प्रथमच आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।